इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण वेबसाईट्स हा उपघटक पाहणार आहोत। तर प्रश्न सोडवण्याआधी आपण काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती पाहूयात। वेबसाईट्स याचा अर्थ संकेतस्थळ। विविध संकेतस्थळे विविध विषयावरील माहिती आपल्याला पुरवत असतात। यामध्ये आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकारण, शासकीय, औद्योगिक अशा संकेतस्थळांचा समावेश होतो। आपल्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील माहिती हवी असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित संकेतस्थळावरून आपल्याला ती माहिती मिळू शकते। या उपघटकावरील प्रश्नांमध्ये वेबसाईट्स दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। दिलेल्या वेबसाईटचे निरीक्षण करून ती वेबसाईट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे जाणून घ्यावे लागते। दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचून उत्तराचा अचूक पर्याय निवडावा लागतो। तर या ठिकाणी काही नमुन्यादाखल वेबसाईट्स दिलेल्या आहेत पहा, आपण त्यावरचे प्रश्न पाहूयात। पहा या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, रीड द वेबसाईट्स गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स। तर या ठिकाणी पहा वेबसाईट दिलेली आहे आपल्याला आणि यामध्ये सांगली डिस्ट्रिक्टची माहिती दिलेली आहे। ही तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या वेबसाईटचे सुद्धा काळजीपूर्वक निरीक्षण करा। आता या ठिकाणी याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स दिलेले आहेत पहा। द वेबसाईट रिलेटेड विथ डिस्ट्रिक्ट ऑफ डॅश, सातारा, सोलापूर, सांगली आणि पुणे। तर या ठिकाणी वेबसाईटमध्ये पहावर तर आपल्याला कोणत्या जिल्ह्याची माहिती दिलेली आहे पहा, या ठिकाणी सांगली डिस्ट्रिक्टची माहिती दिलेली आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे पहा, सांगली येणार। पुढचं पहा, द वेबसाईट शोज इन्फॉर्मेशन फ्रॉम डॅश, बुक, लायब्ररी, विकिपीडिया आणि नन। तर या ठिकाणी पहा वेबसाईटचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला इथे विकिपीडिया दिसत आहे पहा। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 विकिपीडिया। या ठिकाणी पहा ही वेबसाईट दुसरी आहे, यावर सुद्धा प्रश्न दिलेले आहेत। तर सुरुवातीला या वेबसाईटचं काळजीपूर्वक निरीक्षण करा, म्हणजे ही कशाबद्दल आहे, ही जाहिरात कशाची आहे। निरीक्षण केल्यानंतर आपण याच्यावरील प्रश्न पाहूयात। द वेबसाईट रिलेटेड विथ डॅश, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र। आपण जर या वेबसाईटचं निरीक्षण केलं तर आपल्याला इथे नाव दिसते पहा, बँक ऑफ महाराष्ट्र। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे। पुढचा प्रश्न पहा, विच टॅगलाईन इज सीन इन धिस वेब पेज। तर या ठिकाणी पहा, वन कार्ड वन ऑफर, वन कार्ड मेनी ऑफर्स, मेनी कार्ड्स वन ऑफर आणि नन म्हणलेलं आहे। तर आपण ही वेबसाईट जर पाहिली तर आपल्याला इथे दिसत आहे पहा, वन कार्ड मेनी ऑफर्स। तर या ठिकाणी पर्यायामध्ये आहे पहा, वन कार्ड मेनी ऑफर्स, पर्याय क्रमांक 2। प्रत्येक वेबसाईटवर आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत पहा। आता यानंतर आपण वेबसाईट 3 पाहूयात। या वेबसाईटचे सुद्धा काळजीपूर्वक निरीक्षण करा। यावर इथं पहिला प्रश्न दिलेला आहे पहा, व्हॉट इज द वेब ॲड्रेस ऑफ द वेबसाईट, latur.gov.in, सांगली.gov.in, पुणे.gov.in, महाराष्ट्र.gov.in। तर या ठिकाणी आपण जर ही वेबसाईट पाहिली तर ही कोणत्या जिल्ह्याची आहे, लातूर डिस्ट्रिक्टची आहे। त्यामुळे याचा ॲड्रेस ऑफ वेबसाईट काय येणार सांगा, latur.gov.in येणार, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पहा, द वेबसाईट गिव्स टुरिझम इन्फॉर्मेशन अबाउट रिलिजियस प्लेसेस, कल्चर अँड हेरिटेज, टुरिस्ट प्लेसेस, ऑल ऑफ अबाउट। आपण ही वेबसाईट जर पाहिलं तर या ठिकाणी टुरिझममध्ये आपल्याला दिसतंय पहा, रिलिजियस प्लेसेस, टुरिस्ट प्लेसेस, कल्चर अँड हेरिटेज, म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्याला दिसत आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये ऑल ऑफ अबाउ येणार, पर्याय क्रमांक 4।